सिटी स्कॅनची जे जिल्हा परिषद सरकारी रुग्णालय जे मशीन आहे आपली सिटी स्कॅनसाठी ते कसं काय बंद आहे? पार्ट गेलं सबमिशनचा, त्याचा पार्ट आला नाही अजून. ते आपल्याला ह्याची रिपोर्ट कुणाला गेलेली आहे? MSला सांगितलं किती दिवस झाले? 8-15 दिवस झाले. मग तुम्ही लेखी दिली का तोंडी सांगितलेलं आहे? किती झाले? तुमच्यापाशी का पुरावा आहे? आहे ना वरती जमा केलेलं. नाही, सध्या आपल्या कार्यालयात काय आहे आपल्यापाशी? उशितेची आहे का आपल्यापाशी? दुसऱ्या आमच्या हेड ऑफिसला जमा असते आणि एक कॉपी इकडे जमा केलेली आहे. हेड ऑफिसला आहे. आता सध्या ऑफिस म्हणून आपला इथं आहे का नाही कार्यालयात, पण त्यासाठी आपल्या कार्य कॉपी आहे का म्हणतो. वरती जमा केलेली आहे ना हेड ऑफिसला. हेड ऑफिसला MS ऑफिसला जमा केलेली आहे. तुमचं ऑफिस वरीच आहे का? एक MS ऑफिसला आहे ना, MS ऑफिसला MSला जमा केलेली आहे कॉपी आहे. हां. कशामुळे बंद आहे काय सगळं प्रॉब्लेम त्याच्यात दिलेला आहे आणि एक कॉपी हेड ऑफिसला पाठवून दिलेली आहे. पण त्याचे सिटी स्कॅन बंद आहे पाठवून दिलेलं. त्याचे काय धोरण काय झालं नेमका मला सविस्तर करून द्या. सिटी स्कॅनची सेवा ही कृष्णा डायग्नोस्टिक या कंपनीच्या मार्फत आउटसोर्सिंगद्वारे दिली जाते. सदरील कंपनीचे बिल हे शासन स्तरावरती पेंडिंग असल्यामुळे त्यांनी सध्या सिटी स्कॅनची सेवा तात्पुरत्या स्वरूपात बंद केली आहे. त्यांची फीस मागवण्यासाठी पत्रव्यवहार केलेला आहे. त्यांची फीस वगैरे किंवा त्यांचं जे काही बिल आहे ते अदा केल्यानंतर शासन स्तरावरून ते सिटी स्कॅनची सेवा पूर्ववत चालू करते. मग आता सध्या जे आपल्यापाशी रुग्णालयात येऊ आले पेशंट, आपण सिटी स्कॅनसाठी केलं गोरगरिबासाठी इथं आपलं रुग्णालय आहे. मग आता इथं जर सुविधा नसल्यामुळं लोकांचं परेशान होऊ लागले, त्याच्यावर आपण काय एक सविस्तर देणार आहे? सर आपल्याकडे सोनोग्राफी चालू आहे, एक्सरे चालू आहे. त्याच्यामुळे ज्या काही आवश्यक बाबी आहेत त्या आपल्या आवश्यक बाबी पूर्ण होत आहेत. सिटी स्कॅनमुळे आपलं कुठलाही रुग्ण उपचारापासून वंचित नाही. नाही, आता सध्या आता 2-4 पेशंट मी तिथं पाहिलो, तर ते सिटी स्कॅनसाठी जर लिहून दिलेलं आहे सर ना, तर लोक येऊन चालले. मग आता तर गोरगरिबापाशी एकतर पैसा नाही, एकतर लोक परेशान आहे. मग आता ह्याच्यावर काय आपण? एक्सरेवरती पण आपले डॉक्टर तज्ज्ञ आहेत, एक्सरेवरती पण निदान करतात. प्रत्येक गोष्टीला सिटी स्कॅन MRI करावा असं काहीच नसतं. नाही, ते तर झालं, पण नाही त्यांना जर हे केलं नाही तर लातूरला वर्ग करला आले जास्त. आपण म्हणलो तज्ज्ञ डॉक्टर इथं आहे, पण तज्ज्ञ डॉक्टर तेवढं बघत नाही, अंगावर घेत नाही, डायरेक्ट लातूरला रिफर करला आले. ह्याच्यावर आपण काय बोलवू शकतो सर? हे आजारावरच्या तीव्रतेवरती अवलंबून असतं. तर ज्या गोष्टीला एखाद्या पेशंटला मेंदूवरती उपचार करावा लागतो तर ते मेंदू सर्जनकडे त्यांना जावंच लागतं. आता मग हे केव्हापासून होईन? आपण पत्रव्यवहार केलेला आहे, त्याच्यावर दूरध्वनीवर आपण संपर्क साधलो का? ज्या दिवशी बंद झालं त्या दिवशीच आपण ईमेलद्वारे कंपनीला शासन स्तरावरती कळवलेलं आहे. आज संध्याकाळपर्यंत त्यांचं बिल अदा करण्यात येईल असा निरोप आहे. संध्याकाळपर्यंत चालू होऊन जाईल.